माझे हृदय भुवन करापुले सिंहासना माझे हृदय भुवन करापुले सिंहासना आई तुके त्यावे वर्ता दिन बंधो विश्वनाथ माझे हृदय भुवन करापुले महादेव मने महादेव
झाले समाधान केले मन झाले समाधान शंकराय नामावरी शंकराय नामावरी तोचे प्राणी पुण्यवंत तोचे प्राणी पुण्यवंत आनंदाच्या जन्मीच्या सुखाचा आनंदाच्या जन्मीच्या सुखाचा तिने दूरजटी मित्र केला तिने दूरजटी मित्र केला शंकराय नामावरी शंकराय नामावरी धनतोचे प्राणी पुण्यवंत धनतोचे प्राणी पुण्यवंत महादेव महेंद्रा महादेव महेंद्रा संत संग तेने उमारंग ओळखीला तेने उमारंग ओळखीला शंकर हे नामवरी जातीवानी शंकर हे नामवरी जातीवानी धन्य तोच प्राणी पुण्यवंत धन्य तोच प्राणी पुण्यवंत हरि जय जय शंकर हरि जय 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 शंकराय सगुण स्वरूप सगुण स्वरूप डोळा
शंकर हे नाम आद शंकर हे नाम आद बद जाती वाणी शंकर हे नाम बद जाती तोच प्राणी पुण्यवंत पुण्यवंत तोची प्राणी धन्य तोची मधनी रे सानिद निद मरे गरे सा ग मगरे सारे ग मगरे गरे सा धी ग सा धन्य तो धन्य तो धन्य तो
पुण्यवंता शंकर रे नाम विद्याती वाणी धन्य तोची प्राणी पुण्यवंता मधनी रे सानी धम रे गर सा धन दोषी तोचे प्राणी पुण्यवंत तोचे प्राणी पुण्यवंत शंकर हे नाम शंकर हे शिवा शिवा लक्ष्मी नरसो भगवान की जय पार्वतेश्वर हर 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 बोले भाई सब संतन की जय जोर 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 जोर
दृष्टीने पाहिले तेने मज झाले समाधान। शंकर है नाम वदे ज्यांची वाणी धन्य तोची प्राणी पुण्यवंत अनंत जन्मीच्या शंकर है नाम वदे ज्यांची वाणी धन्य तोची प्राणी पुण्यवंत। महादेव म्हणे धरा संत संग तेने उमारंग ओळखिला। शंकर हे नाम वदे ज्यांची वाणी धन्य तोची प्राणी पुण्यवंत। शिवहार 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 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी सदा शिवा परब्रह्मद्वयानंद वैभवा। नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञ जना उत्तम गती जियेचे अनुग्रहे वेदा परशिव परब्रह्मा नेनवे तुझा महिमा। साकार होऊन आम्हा पुरविसी हेतू इच्छित। श्री सद्गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण। जे का अमर सर्वहून तयास प्रेमे शरणवे। अज्ञान तिमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। सगुण स्वरूप दृष्टी
धन्य तोची प्राणी पुण्यवंत शिवहार आहार स्वार शिवहार प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान तपस्वी महात्यागी वीरशैव संप्रदायातील श्री संत महादेव प्रभू यांचा हा 4 चरणांचा सर्वांच्या पाठपरिचयामध्ये असलेला साधा सोपा सामान्य व्यक्ती जीवन जगत असताना जीवनामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवंताच्या प्राप्तीसाठी एवढंच नाही, जीवन जगत असताना या जीवनामध्ये समाधान प्राप्त करण्याचं साधन, समाधानाचं निजधाम, समाधानाचं गमक, संतांची संगती आणि जीवनाचं स्वहित सांगणारा आजचा हा अभंग शिवहार सेवेला सुरुवात करत असताना अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून 12व्या शतकामध्ये 18 पगड जाती एकत्र केला क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा अशा या मधुर वाणीने वीरशैव धर्माला जागृत केलेले श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली, ज्या माऊलीमुळे आम्हाला आमचा धर्म कळाला, आम्हाला आमचं आचरण कळालं, परमपूज्य सद्गुरु वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी माझे गुरु, दयेचे आगर कृपेचे सागर असलेले दयाळू कृपाळू मायाळू परमश्रद्धेय गुरुमौली सद्गुरु शिवानंद शिवाचार्य मौली तंबूरकर यांच्या चरणी अनंत अनंत कोटी साष्टांग दंडवत समर्पित करून ज्यांच्या दरबारात हा सोहळा चालू आहे, नरसिंह भगवंताच्या चरणी वंदन करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी, ज्येष्ठ शिवकीर्तनकार, प्रवचनकार तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवभक्तीपरायण अशोकप्पा, तसेच गायनाचार्य उपस्थित माहेश्वर मूर्ती राजेश्वर महाराज, तसेच आमचे बाबूरावजी काका, गंगाधर दादा, पेटी मास्तर ज्यांचं सुंदर असं मृदंग वादन तुम्ही ऐकत आहात, संतोष भाऊ, तसेच आमचे अशोक दादा, कपिल भाऊ, विलास दादा, खणगावचे आमचे अण्णा आहेत इथं, तसेच आमचे हनुमंतांना खूप दिवसानंतर हनुमंतांची आमची भेट झाली, आमचे प्रल्हाद भाऊ आणि तमलूरच्या आप्पाच्या सदैव सहवासामध्ये सानिध्यामध्ये असणारे आमचे आदरणीय शिवभक्तीपरायण आकाश भाऊ, विनेकरी गावातील व पंचक्रोशीतून आलेली महिला व पुरुष भजनी मंडळ, तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या हे कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करू. तुझे नाम रे घेऊनी, तुझे नाम रे घेऊनी,
वर्षाचे एकदा भगवान परमेश्वराचं नामस्मरण करून व तुम्हा सर्व सद्भक्तांच्या हृदयामध्ये तेवत असलेल्या शिवज्योतींना साष्टांग दंडवत समर्पित करून आपण आपल्या हे कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करू. सुरुवात करत असताना परप्रथम शेळगाव या भूमीमध्ये चालू असलेला हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अशोकप्पा व समस्त सप्ताहातील कार्यकर्ते मंडळींनी माझ्याकडे दिलेली आहे. खरोखरच आनंद वाटला, कारण बऱ्याच दिवसानंतर शेळगावला येण्याचा योग आला आणि खरं म्हणजे शेळगावचा हा चालू असलेला जो सप्ताह आहे, हा सप्ताह 59वा सप्ताह खूप आनंदाची गोष्ट आहे, जे की तुम्ही 58 वर्ष सप्ताह साजरा केलात आणि हा चालू असलेला हा 59वा वर्ष. खरं म्हणजे सर्वप्रथम या सप्ताहातील जे कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांचं टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे. याचं कारण असं आहे, बऱ्याच गावामध्ये 1-2 वेळा जर सप्ताह केला तर तिसऱ्या वेळेस ऑटोमॅटिक बंद पडतोय, पण इथं मात्र अखंडितपणे 59 वर्षापासून तुम्ही हा सप्ताह चालू ठेवलात. खूप आनंदाची गोष्ट आहे. श्वाहार आणि तसं पाहिलं, जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला एकच ध्यास असतो, तो म्हणजे मला आनंद मिळावा, मला समाधान मिळावं, मला सुख मिळावं. पण होतं असं, आम्हाला वाटतं की धन संपत्तीच्या माध्यमातून आम्हाला आनंद प्राप्त होतो, पण संत सांगतात धन संपत्तीच्या माध्यमातून मिळालेला जो आनंद असतो तो क्षणभंगूर असतो. आणि खऱ्याच जर आनंदाची प्राप्ती करायची असेल, खरंच जर समाधान मिळवायचं असेल, खऱ्याच जर आनंदाची जर प्राप्ती करून घ्यावी वाटत असेल, अशा व्यक्तीने एकच करावं, सांडोनी अळसला जाभिमान करावे भजन प्रेमानंदे. आम्हाला मनापासून अंतकरणापासून एकनिष्ठ होऊन त्या भगवंताला भजायचं आहे. का भजायचं आहे? मुळात पाहिलं, ज्या सुखाची आम्ही अपेक्षा करतो ते नेमकं सुख जर कुठे असेल तर एकमेव भगवंताच्या जवळच आमचं सुख आहे. मग संत म्हणतात की ज्या व्यक्तीला सुखाची प्राप्ती हवी आहे अशा व्यक्तीने एकच करावं, करा पूजन लवकर, कारण सुख
करा पूजन लवकर करा पूजन लवकर श्री संत लक्ष्मण महाराज अभंगवाणीतून सिद्ध करून सांगतात की बाबांनो, जीवन जगत असताना या जीवनामध्ये सुख देणारा तो भगवान शंकर आहे. तसं पाहिलं, जीवन जगणारे आम्ही आहोत, मात्र आम्हाला जगवणारा तो भगवान परमेश्वर आहे. मग माऊली म्हणतात की ज्या व्यक्तीला सुख पाहिजे अशा व्यक्तीने एकच करावं, करा पूजन लवकर. लवकरात लवकर जागृत होऊन सावध होऊन आम्ही त्या भगवंताला भजलं पाहिजे. आणि भजत असताना, भगवंताचं चिंतन करत असताना, नामस्मरण करत असताना, भक्ती करत असताना अंतकरणापासून एकनिष्ठ होऊन मनापासून एक रूपतेने आम्हाला त्या भगवंताचं स्मरण करायचं आहे. कारण आम्ही काय करतो याच्यापेक्षा कोणत्या भावनेने करतो याला खूप महत्व आहे. भावना विहित कर्म पावनादपि पावन. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला सुख मिळावं. एवढंच नाही, प्रत्येकाला वाटतं माझं चांगलं व्हावं. मात्र झालं असं, चांगलं व्हावं म्हणणारे जगामध्ये खूप लोक आहेत, मात्र चांगलं करणारे खूप कमी आहेत. पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत चांगल्या विचाराची भावना आमच्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आमचं चांगलं होणार नाही. झालं असं, सध्याच्या काळामध्ये माझंच चांगलं व्हावं म्हणणारे खूप लोक, जे की दुसऱ्याचं वाईट व्हावं आणि माझं चांगलं व्हावं म्हणणाऱ्याची संख्या जास्त आहे. पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणणार नाही तोपर्यंत आमचं चांगलं होणार नाही. केलिया कर्माचे भोगावे ते पाप गणे छळ पुण्य सुख पाप गणे छळ पुण्य सुख पाप गणे छळ पुण्य सुख सुख पाप गणे छळ पुण्य सुख केलिया कर्माचे भोगावे ते फळ पाप गणे छळ पुण्य सुख पाप गणे छळ पुण्य सुख केलिया कर्माचे भोगावे ते फळ पाप गणे छळ पुण्य सुख पाप गणे छळ पुण्य सुख पुण्य सुख. आमच्या सर्व कलाकार मंडळींसाठी एकदा त्यांचं टाळी वाजून अभिनंदन केलं पाहिजे. टाळी वाजवायला तुम्ही कंजूशी करूच नका, कारण टाळी वाजवा म्हणायची गरजच मला लागू नये. इथं आल्याच्या नंतर आम्हाला फक्त आनंद घ्यायचा असतो. इथं आल्याच्या नंतर आम्हाला फक्त आनंद मिळवायचा असतो, आनंद प्राप्त करायचा असतो. या अनुभव मंडपामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे, इथं आलेल्या प्रत्येक जीवाला आनंदच मिळतो. याचं कारण असं आहे, धन संपत्तीतून इतर काही वस्तूंपासून जे मिळालेलं सुख असतं, जे आनंद असतो, तो आनंद क्षणभंगूर असतो. मात्र इथं मिळालेला जो आनंद असतो, या अनुभव मंडपामध्ये प्राप्त झालेला आनंद म्हणजे साधा सुद्धा आनंद नसून या आनंदाला संतांनी ब्रह्मानंदाची उपमा दिलेली आहे. सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंदन माय. म्हणून इथं आम्हाला ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. या ब्रह्मानंदाच्या प्राप्तीसाठी बसलेल्या मंडळींना महत्वाची सूचना, कीर्तन म्हणजे फक्त कीर्तनकारांनी बोलावं, गायक वादकांनी म्हणावं, टाळकरांनी टाळ वाजवावे आणि तुम्ही म्हणजे शांत बसून ऐकावं असं नाही बरं का. कीर्तन म्हणजे इथून पुढं प्रत्येक वेळेस भजन होत असताना सर्वांनी टाळी वाजून भजन केलंच पाहिजे. शिवाहार शिवाहार शिवाहार
माध्यमातून टाळी वाजून भजन केल्याच्या नंतर आम्हाला खूप भगवंताची प्राप्ती होते आणि या प्राप्तीसाठी त्या भगवंताचं पूजन करणं आमचं कर्तव्य आहे. कारण केली या कर्माचे भोगावे ते फळ, पापे घडे छळ पुण्य सुख, जो आपला विषय चालू होता. केलेल्या कर्माच्या माध्यमातून आम्हाला फळाची प्राप्ती होत असते. म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटते की माझं चांगलं व्हावं, अशा व्यक्तीने सदैव चांगलेच विचार करावे, चांगलेच कर्म करावेत. कारण चांगल्या विचारातून, चांगल्या कर्मातून नक्की आमचं चांगलंच होतं. जर एखाद्या ठिकाणी आम्ही आंब्याचं झाड लावलं आणि त्या आंब्याच्या झाडापासून चिक्कू मिळावेत अशी जर आम्ही अपेक्षा केली तर आंब्याच्या झाडापासून चिक्कू मिळतील का? हो, मिळणार नाही. आंब्याच्या झाडापासून आंबेच मिळतील आणि चिक्कूच्या झाडापासून चिक्कूच मिळतील. म्हणून रोप कसं लावायचं हे आमच्या हातामध्ये. रोपिले देवारी आले, 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 रोपिले देवारी आले. जैसे फळ प्राप्त झाले, ऐसे फळ प्राप्त झाले, रोपिले देवारी आले, रोपिले देवारी आले, रोपिले देवारी आले, रोपिले देवारी आले. ऐसे फळ प्राप्त झाले, ऐसे फळ प्राप्त झाले, रोपिले देवारी आले, रोपिले देवारी आले, रोपिले देवारी आले, रोपिले देवारी संतांनी कितीतरी सुंदर असा उपदेश तुम्हा आम्हाला केले. म्हटले बाबांनो, रोपिले देवारी आले, त्याची फळं रात झाले. जसं आम्ही रोप लावाल त्या रोपाच्या माध्यमातून आम्हाला फळाची प्राप्ती होत असते. म्हणून ज्या व्यक्तीला असं वाटते की माझं चांगलं व्हावं, अशा व्यक्तीने सदैव चांगलेच कर्म करावे. एवढंच नाही तर याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, जीवन जगत असताना असं जीवन जगा आमच्यापासून इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन जीवन जगा. पण होतं असं, सध्याच्या काळामध्ये आम्ही असं वागतो का, असा विचार करतो का, असे कर्म आम्ही करतो का? एखाद्याचं जर चांगलं होत असेल तर आमच्या पोटात दुखायला लागतं, मग आम्ही फिरतो हॉस्पिटल, मग त्या बिमारीला औषधच नाही. जर एखाद्याचं चांगलं पाहून जर आमच्या पोटामध्ये दुखत असेल तर आमचं पोट कधीही कमी होणार नाही आणि आमचं कधीही चांगलं होणार नाही. म्हणून सदैव असे विचार करा, असे कर्म करा की आमच्यापासून कोणालाही दुःख मिळणार नाही, आमच्यापासून कोणालाच त्रास होणार नाही, असं जीवन जगा. आणि जे व्यक्ती असं जीवन जगतात अशांच्याच जीवनामध्ये खऱ्या खऱ्याच भगवंताची प्राप्ती होते. आणि ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते त्या जीवाचं नक्की कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाहार पण सर्वात महत्वाचं जर काय असेल, जीवनामध्ये कर्म खूप महत्वाचे आहे. मुळात पाहिलं फक्त आम्हाला आमचे कर्मच आमच्या हातामध्ये आहेत. सुरुवातही आमच्या हातामध्ये नाही,
आणि शेवटही आमच्या हातामध्ये नाही, मात्र मध्यंतरीचा काळ आमच्या हातामध्ये आहे. जीवनाला यायचं कसं हे आमच्या हातामध्ये नाही, जायचं केव्हा हेही आमच्या हातामध्ये नाही, पण कसं जायचं हे प्रत्येक जीवाच्या हातामध्ये आहे. म्हणून कर्म खूप महत्वाचे आहेत. शिवाहार शिवहार शिवहार शिवहार. म्हणून कर्म करत असताना असे कर्म केले पाहिजे, समोर तर कोणीही तारीफ करतं, समोरासमोर कोणीही तारीफ करतं, मात्र आमच्या पाठीमाग तारीफ करणं त्याला खरे कर्म म्हणतात. म्हणून असेच विचार, असेच कर्म आम्हाला जागृत करायचे आहेत. आणि अशा कर्माला, अशा विचाराला एक नवीन प्रकारची दिशा दाखवण्यासाठी, नवीन प्रकारचा मार्ग मिळवण्यासाठी हा अखंड शिवनाम सप्ताह असतो. दरवर्षी गावामध्ये सप्ताह करण्याचं काय कारण असतं? सप्ताह म्हणजे करमणुकीचं साधन नसून, कीर्तन म्हणजे करमणुकीचं साधन नसून, जीवन जगण्यासाठी एक दिशा अथवा मार्ग मिळावा यासाठी चालू असलेला सप्ताह. शिवहार या सप्ताहामध्ये आम्हाला आमची बॅटरी चार्जिंग करून घ्यायची असते. मग तुम्ही म्हणसाल आमच्या शेळगाव मध्ये लाईटच जात नाही, तर आम्हाला बॅटरीचं काय काम आहे? ती बॅटरी नाही, हे डोकं म्हणजे सुद्धा आमची एक प्रकारची बॅटरी आहे. आणि या बॅटरीमध्ये या अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे 7 ते 8 दिवस इथं आल्याच्या नंतर जेही काही आम्ही श्रवण करतो, श्रवण केलेलं या बॅटरीमध्ये आम्हाला चार्जिंग करून घ्यायचं आहे. आणि ही बॅटरी अशी चार्जिंग करून घ्यायची आहे की पुढच्या वर्षी सप्ताह येईपर्यंत टिकली पाहिजे. मग या बॅटरीमध्ये काय चार्जिंग करायचं? बघा, सप्ताहामध्ये पहिल्या दिवसापासून ते 8व्या दिवसापर्यंत दररोज अखंडितपणे त्या भगवंताचं नामयज्ञ चालू असतं. सकाळी उठल्याबरोबर शिवपाठ, शिवपाठ झाल्याच्या नंतर परमर्श पारायण, पारायण झाल्यावर प्रवचन, प्रवचनानंतर गाथा भजन, गाथा भजनानंतर संध्याकाळचं शिवपाठ, शिवपाठानंतर कीर्तन आणि कीर्तनानंतर जागर. म्हणजे सतत अखंडितपणे या अनुभव मंडपामध्ये, या सप्ताहामध्ये त्या भगवंताचं नामयज्ञ चालू असतं. मग तसं पाहिलं तर असं हे नामयज्ञ, परमर्श पारायण, शिवपाठ आणि त्या देवाचं नामस्मरण हे केवळ सप्ताहामध्येच नाही, तर सप्ताह संपल्यावर सुद्धा आम्हाला दररोज करायचं आहे. कारण काही गावामध्ये असे बहादर लोक आहेत, बरोबर गावामध्ये सप्ताह चालू झाला, गळ्यामध्ये लिंग, कपाळाला विभूती. किती दिवस? 7 ते 8 दिवस. एकदा सप्ताह संपला, आमच्या गळ्यातला लिंग खुंटीला जातो. आता विभूती तर दूरच राहिली. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगते, विभूती तर बऱ्याच लोकांना लावावी वाटते, मात्र लावलं की लाज वाटते, असेही खूप व्यक्ती आहेत. मग अशा व्यक्तीने करायचं काय? एखाद्या व्यक्तीला जर विभूती लावायची लाज वाटत असेल, कमीत कमी लावणाऱ्या व्यक्तींची तर विभूती पाहिली पाहिजे. या विभूतीचं काय महात्म्य आहे? अहो, या विभूतीचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. शिवाहार कारण ही सेवाच अशी आहे, ही सेवा करत असताना, हे स्मरण करत असताना, ही भक्ती करत असताना आम्हाला अंतःकरणापासून करावं लागतं. आणि जोपर्यंत आम्ही अंतःकरणापासून करणार नाही, तोपर्यंत देवच पाहायला मिळणार नाही. मग आता महादेव प्रभूंनी देवाला पाहिले. महादेव प्रभू म्हणतात की मी देवाला पाहिलं, पण कसं पाहिले? अभंगाचं पहिलं सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले.
दृष्टीने पाहिले तेने मज झाले समाधान. श्री संत महादेव प्रभू अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये खूप सुंदर असा उपदेश करतात. म्हणतात बाबांनो की मी साक्षात देवाला पाहिलो. कसं पाहिलो? सगुण स्वरूप. कसं पाहिलो? सगुण स्वरूप. सगुण स्वरूपाच्या माध्यमातून मी देवाला पाहिलो. मुळात भगवंताचे दोन रूप, एक सगुण रूप आणि एक निर्गुण रूप. निर्गुण रूप जर कोणाचं असेल भगवान शंकराचं, आणि सगुण रूप गुरुचं अथवा संतांचं. साक्षात आम्ही देवाला बोलू शकत नाही, साक्षात आम्हाला देवाला भेटता येत नाही. पण देवाला जर भेटायचं असेल, देवाला जर ओळखण्याचं सामर्थ्य प्राप्त करायचं असेल तर आम्हाला गुरुचाच आधार घ्यावा लागतो. जसं की बघा, आता इथं एक लहान लेकरू आला, त्याला पाहिजे होता मोबाईल, पण तो सरळ येऊन मोबाईल मागितला नाही. त्याला माहिती होतं की मोबाईल जर मागितलं तर इथं मिळणार नाही. तो काय केला? आयडिया केला. आपल्यापेक्षा हुशार आपण कलाकार, आपल्यापेक्षाही कलाकार लेकरू निघाला. त्याला पाहिजे होता मोबाईल, तो खेळत खेळत येऊन मोबाईल हातात घेतला. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की सरळ जर आम्ही देवाला भेटतो, देवाचं दर्शन घेतो म्हटलं तर साक्षात आम्हाला देवाचं दर्शन मिळणार नाही. मग देवाचं जर दर्शन प्राप्त करायचं असेल, अगोदर आम्हाला सगुण स्वरूपाची ओळख करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. शिवाहार कारण सगुण स्वरूप हे गुरुचं आहे, अर्थात संतांचं आहे. मग गुरु कोण आहे? गुरु देवाचाही देव. गुरु हा देवाचाही देव आहे. आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, गुरु मोठा का देव मोठा? गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा. आदी नमस्कार, आदी नमस्कार कोणाशी करावा? मला भसतो सद्गुरु थोर वाटे, तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे. सांब जन्म पार्वती पते शिवाय महादेव. घ्या घ्या प्रसाद. मिळाला का प्रसाद? तयाच्या प्रसादे, कोणाच्या? गुरुच्या प्रसादाने शिवसांब भेटे. एवढं सामर्थ्य या गुरुच्या प्रसादामध्ये आहे. मग ज्या व्यक्तीला जीवनामध्ये गुरु कळतो, नक्की त्याला सगुण स्वरूपाच्या माध्यमातून साक्षात उमारंगाची ओळख प्राप्त होते. म्हणून उमारंगाला ओळखण्यासाठी सगुण स्वरूपाची जाणीव करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. मग महादेव प्रभू म्हणतात की मी साक्षात देवाला पाहिलो. पण कसं पाहिलो? सगुण स्वरूप दृष्टीने पाहिले. खरोखरच हा भगवान शिव कितीतरी सुंदर आहे, कितीतरी गोड आहे. देवाचं वर्णन करत असताना भगवंत हा सगुण आहे, आणि सगुण ते सोबत सुंदरही आहे. एवढंच नाही, देव हा सगुण आहे, सुंदर आहे, आणि मुळात पाहिलं ईश्वर सत्य है, सत्य ईश्वर है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. त्या भगवान शिवाचं वर्णन करत असताना कितीतरी सुंदर असं वर्णन आलेलं आहे. देव हा
सगुणही आहे, सुंदरही आहे आणि भगवंत हा सत्यवान आहे. ईश्वर सत्य है, सत्यवान शिव आहे. पण सध्याच्या काळामध्ये झालं असं, जिथे सगुणता आहे तिथे सुंदरता नाही, आणि जिथे सुंदरता आहे तिथे सगुणता नाही. जर एखादी आम्ही मुलगी पाहायला गेली तर आम्ही काय पाहतो हो? सुंदरता पाहतो की सगुणता पाहतो? सुंदरता पाहतो. पण झालं असं, सुंदरता ही आमच्या हातामध्ये नाही. सुंदरता आमच्या हातामध्ये मुळातच नाही, मात्र सगुणता आमच्या हातामध्ये. रूप हे भगवंताच्या हातामध्ये आहे, मात्र गुण हे आमच्या हातामध्ये आहे. एखादा व्यक्ती दिसायला खूप सुंदर असतो, मात्र त्याच्या गुणाकडे जर पाहिलं, त्याची सुंदरता तिथे वेस्ट आहे. म्हणून सुंदरतापेक्षाही महत्वाचं जर काय असेल तर सगुणता आहे. शिवाहार म्हणून आमच्यामध्ये गुणता अशी प्राप्त करा, आमचे कार्य असे करा की आमच्याकडे जीवन जगत असताना कोणी हात दाखवणार नाही, कोणी बोट दाखवणार नाही. मुळात म्हणजे जीवन जगत असताना सर्वात महत्वाचं जर काय असेल, चारित्र्य आहे. आणि या चारित्र्यावर कोणी हात दाखवणार नाही, बोट दाखवणार नाही, याची काळजी घेऊन जीवन जगा. कारण जीवन हे परत परत आम्हाला मिळणार नाहीये. मिळालंच कसं मिळालं? अनेक जन्म फिरत असताना प्राप्त झालेला हा मनुष्य. अनेक जन्म फिरता जाना, अनेक जन्म फिरता जाना, अनेक जन्म फिरता जाना, अनेक जन्म